तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये। तर आज माझं मन खूप उदास आहे, म्हणजे खूप वाईट वाटतंय। 1 वर्षाची माझी मेहनत आहे, पण मला असं पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाहीये। 1 वर्ष पूर्ण होऊन गेलं, कंटेंट माझं खूप छान असतं, बाकीच्यांचे किती वाईट कंटेंट असतात तरी लोक त्यांना सपोर्ट करतात। मला असं नाही म्हणायचं की त्यांना सपोर्ट करू नका, पण मला पण तुम्ही सपोर्ट करा। तर बरेच जण काय करतात काय नाही, काही लोक व्हिडिओ बघतात, लाईक सुद्धा करत नाही, पुढे निघून जातात। ठीक आहे, चला असो, ज्याची त्याची आवड असते। पण यूट्यूबचं पण काय असू शकतं, तर माझे व्हिडिओ व्हायरल पण होत नाही, ठीक आहे, असू दे, त्याचं पण वाईट वाटतं मला। 1 वर्ष पूर्ण मेहनत आणि व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो। कुठं बाहेर फिरायला गेलं तर फिरण्याच एन्जॉय करण्यापेक्षा आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी जास्त लक्ष द्यावं लागतं। आणि घरामध्ये पण आपली कामं ठेवून पण मला व्हिडिओ एडिट करणं, बाकीची कामं घरातली करणं, परत व्हिडिओ काढणं, प्रत्येक वेळेस शूट करणं, हे खूप म्हणजे असतं। ते आता जे व्हिडिओ काढतात त्यांना माहिती आहे, जे यूट्यूबर आहेत ते। आणि मला यूट्यूबचे व्हिडिओ काढायची आवड केव्हापासून निर्माण झाली मी तुम्हाला ते पण सांगते आज। आणि तुम्ही लोक सपोर्ट करत नाहीये। आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा, मी इथून पुढे व्हिडिओ काढू की नको काढू असं वाटायला लागलं। आता यूट्यूब चॅनल आपला बंद करून टाकावा, काय करू मी, यूट्यूब चॅनल बंद करू की नको करू, म्हणजे कारण आता वर्ष झाले। आता इथून पुढं माझे व्हिडिओ, पुढं माझं वॉच टाईम वाढेल की नाही, पुढं काय होईल मला माहिती नाही, पण मला असं वाटायला लागलं की आता यूट्यूब मी बंदच करायला पाहिजे। कारण आता मी किती वेळ देणार ना ह्याच्यासाठी, मी 1 वर्षाचा प्रयत्न केलाय माझा, बघू आता झाले सक्सेस। तर मला असं वाटत होतं इथं कुठंतरी सक्सेस मिळेल, देव पण का असं करतो की प्रत्येक गोष्टीत मला कुठलीच गोष्ट सहजासहजी अशी कधीच मिळाली नाही अजूनपर्यंत तरी। आता या व्हिडिओसाठी माझे 2 चॅनल होते पहिले यूट्यूबचे, आणि पहिला चॅनल माझा खूप ग्रोथ झाला होता, पण माझे हे सबस्क्रायबर खूप होते, 12,500 सबस्क्रायबर होते माझ्या पहिल्या चॅनलचे। त्याच्यानंतर मी दुसरा चॅनल काढला होता, वैशाली पवार नाव होतं, त्याचे पण माझे सबस्क्रायबर 297 असे काहीतरी झाले होते, तो पण मी डिलीट केला ना। हा आता तिसरा चॅनल आहे। आता वाटलं होतं देव मला इथं कुठंतरी यश देईल, पण इथं पण मला यश मिळालं नाही आणि माझं यश अपूर्ण राहिलं। मला ह्या गोष्टीसाठी खूप 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 वाईट वाटतं। आणि यूट्यूबमध्ये मी कशी काय आले ते पण तुम्हाला सांगते। तर पूनम शिंदे ह्या आहेत ना, त्या करमाळ्याच्या आहेत, त्यांचे व्हिडिओ मी बघत असते। त्यांना एक मुलगी आहे सई आणि मुलगा आहे राणा। तुम्ही जर त्यांचे व्हिडिओ बघत असाल तर मला इथं कमेंट करून सांगा तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघता का नाही। तर मी पण सोलापूर भागातले, पण मी आता सध्या पुण्यात राहिला आहे, पण माझा सोलापूर जिल्हा, माढा तालुका आणि वेताळवाडी गाव आहे, मी तिकडच्या साईडचे आहेत। त्यामुळे मला त्यांचे व्हिडिओ खूप आवडतात आणि त्यांचे व्हिडिओ खूप छान पण असतात, चांगले पण असतात, असं काही वाईट नसतं त्यांच्या व्हिडिओमध्ये। आणि एक गृहिणीला मदत करते, म्हणजे एक लेडीजला मदत करतेच। मी नेहमी त्यांचे व्हिडिओ बघत असते आणि त्यांचे व्हिडिओ बघूनच मी केक बनवायला शिकले होते। तर त्यांनी जर कधी हा माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर त्यांनी मला नक्कीच कमेंट करावी। त्यांचा पहिला भन्नाट चॅनल हा चॅनल होता, त्यांचे वडील आत्ताच गेले, त्याबद्दल मला ऐकूनच खूप वाईट वाटलं, दुःख वाटलं। त्यांचे वडील वारले आता 1-2-3 महिने झाले असतील असं मला तरी वाटतं। मी सगळे त्यांचे व्हिडिओ बघत असते, त्यांचे ब्लॉग मला आवडतात। त्यांची आई एकटीच राहते करमाळ्यात, आणि त्यांचं कुठलं तरी गाव आहे, त्या गावाचं नाव आता माझ्या लक्षात येणं, करमाळ्याच्या जवळच आहे, तर तिथं राहतात। त्यांचं घर पण खूप छान आहे, सासू सासरे फॅमिलीच खूप छान आहे त्यांची। तर मला त्यांच्याबद्दल तर बोलायचंच होतं, आणि मी खूप वेळा शेअर करून म्हटलं की, आणि मला त्यांच्यापासूनच म्हणजे असं वाटलं की आपण व्हिडिओ बनवत जावं, नाही का, ह्याच्यापासून म्हणजे कोणाचं तरी बघून माणूस काहीतरी शिकतं। तर लॉकडाऊनमध्ये मी त्यांचे व्हिडिओ बघायचे, तेव्हापासून मला असं वाटायचं की आपण पण काहीतरी घरात बसून केलं पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे। तर मी 1-2 वर्ष गॅप घेऊन, मग लॉकडाऊन झाल्यानंतर 1-2 वर्ष गॅप घेऊन मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। तर पहिला माझा एक व्हिडिओ खूप व्हायरल गेला, 2 मिलियनपर्यंत माझा तो व्हिडिओ गेला होता पहिल्या चॅनलवरचा, वैशाली रेसिपी ब्लॉग असं माझ्या त्या चॅनलचं नाव होतं। आता त्याच नावाचं पण हा मी चॅनल खोललाय, पण माझं नाव चेंज होत नाही, ह्याचा पण तो काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते पण मला काही समजत नाही। पण मी बघेल पुढं चालून ते काय होईल, तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करील। तर माझा एक गोड नाही का, गोड चकुल्या बनवलेल्या होते मी, तो व्हिडिओ माझा खूप व्हायरल गेलता। नंतर मी करंजाचं सारण बनवलं होतं, तो पण व्हिडिओ व्हायरल गेलता। आणि परत मी केक बनवला होता, चॉकलेट केक, तो एक व्हायरल गेलता। आणि अजून एक मी पायनॅपल केक बनवला होता, तो पण व्हिडिओ माझा व्हायरल गेला होता। तर मी आता तसं कंटेंट बनवायला पाहिजे, किंवा मला तुम्ही लोकांनी सपोर्ट केला पाहिजे, तरच माझं पुढं चॅनल ग्रो होईल। तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला खरंच खूप खूप गरज आहे।
तर पायल काय बोलते बघा आता. मम्मीसाठी नाही तर माझ्यासाठी व्हिडिओ तुम्ही बघा आणि पूर्ण शेअर पण करा आणि हे कमेंट करा. तुम्ही व्हिडिओ माझे शेअर करा, लाईक करा आणि आणि कमेंट comment करत करत जावा. जावा. म्हणजे मला कळतं की तुम्ही माझे व्हिडिओ व्हिडिओ बघता. कोणाला आवडतात किंवा नाही आवडत, मी कोणतं कंटेंट आणि बनवलं व्हिडिओ पाहिजे. बघतात पण लाईक करत नाही कोण हा, असं. व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत. हो. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला पाहिजे. आणि मी हा इथून पुढे चॅनल चालू ठेवू की नाही चालू ठेवू ह्याच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये थोडेसे विचार चालू आहेत. आता मी काय केलं पाहिजे, आणि माझं इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट आहे, ते पब्लिक केलं का नाही केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आतापर्यंत मला खूप असे रील बनवायला खूप आवडतं, माझी स्वतःची खूप आवड आहे ती रील बनवण्याची. याच्यामध्ये पण मी थोड्या रील शेअर करत असते, एवढ्या नाही करत पण थोड्याफार करते. आणि हिला तर खूपच आवडेल, तर हिला मी प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करते. हिला म्हणत असते तुला रील काढायची काढ, ती माझ्याच अकाउंटला पोस्ट करत असते व्हिडिओ रील कधी कधी. तर ती स्वतः व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन तो व्हिडिओ बघा. हिचा पण एक व्हिडिओ व्हायरल गेलाय. मला असं वाटलं आता एक व्हिडिओ व्हायरल गेलाय तर आता आपलं कुठेतरी हे होईल. हां, पण आता काय झालंय, यूट्यूबवाल्यांचं काय प्रॉब्लेम आहे का माझ्या अकाउंटचा काय प्रॉब्लेम आहे ते मला काय समजेना. माझे व्हिडिओ एकही व्हायरल जात नाही. तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे तुम्ही पण सांगा. आणि हा व्हिडिओ आमच्या पूनमताईपर्यंत पोचवा, खरंच पोचवा, त्यांना शेअर करा. ज्या ज्या लेडीज त्यांचा व्हिडिओ बघतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला, कसा वाटतोय हा, मला छोटासाच ब्लॉग बनवला मी, जास्त नाही तुमचा टाइम घेतला. तर हा तरी व्हिडिओ माझा पूर्ण बघा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून पण कमेंट करत राहा. आणि नक्कीच करा. चला, भेटूया. आणि ज्यांनी व्हिडिओ बघेल त्यांनी कमेंट करा की आम्ही तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंटमध्ये सांगा. मी आता पुण्यामध्ये थेरगाव, पिंपरी चिंचवड थेरगावमध्ये मी राहते. आणि तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, भेटूया. बाय बाय बाय. शॉर्ट व्हिडिओला पण आपल्या लाईक करत जावा. चला, बाय बाय.